नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आता मी सध्या खडकवासला डॅमच्या इथं खाली आलो आहे. तर हे अख्खं ओसाड पडलेलं आहे, पाणी अजिबात नाही. इथं पाठीमागच्या साईडला पण बघू शकता, हे बघा इथं इतकं पाणी भरलेलं असतं अख्खं पूर्ण. इथं लोक एन्जॉय करण्यासाठी येतात. आता एक थेंब नाही आहे सर उन्हाळ्यामध्ये, तेव्हा तुम्ही दाखवतो हे बघा मित्रांनो, काहीच पाणी नाही, अजिबात काहीच पाणी, दगड आहेत मोठे लट. तर मित्रांनो मी आता चाललो आहे, 12 वाजले, तर मी आता चाललो आहे सिंहगडावरती. इतकं ऊन पडलं आहे घरात. पाण्याची बॉटल आणि ORS वगैरे सोबत घेतलं आहे. तर चला मित्रांनो बघू आपण तिथं काय करतात लोक. ते कपडेच होतं ते वाटतं तिथं, दिसतं का मित्रांनो तुम्हाला? थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये कपडे धुतात लोक. हे काय मासे पण असतील ना इथं. मित्रांनो आपण आलो आता खडकवासला डॅमवर. तुम्ही बघू शकता वरती पाणी किती आहे, किती जास्त प्रमाणात पाणी. चला मित्रांनो मी तुम्हाला पाणी दाखवतो खडकवासल्याचं. हे बघा मित्रांनो माझ्या पाठीमागं कसं आहे. जायचं पवायला जायचं का? आईच्या गावात बापरे, जबरदस्त सीन आहे मित्रांनो. हे बघा कसं आहे पाणी, कसं आहे डॅम, हा खडकवासला डॅम. हे बघा मित्रांनो पाणी तसं कमी झालं आहे उन्हाळ्यामध्ये, तर पाणी भरपूर असतं. तो दिसतो का डॅम, त्याच्यावरून वाहून जात असतं पलीकडं, त्याच्यावरून वरनं जात असतं पाणी. बघा इकडं सिंहगड आहे, इकडं सिंहगड दिसला का? सिंहगडचा डोंगर दिसला का? तो सिंहगडचा डोंगर दिसला का तो मित्रांनो? वरती टावर दिसतं बघा. आपल्याला तिथं पोचायचं आहे आता सध्या. आता निघाली ही माझी गाडी. किती द्यायचे? 50 रुपये कॅश देऊ का? ऑनलाईन. क्या नाही थांबा. कॅश का नाही चालत होता का? कॅश नाही ना, बंद केलं का झोल झाल्यामुळं? हे सब नीट लागत नव्हतं का? हे डायरेक्ट ह्याच्या म्हणजे कुणाला जातो डायरेक्ट? वन विभागात. वरती शूटिंग वगैरे काढत येतात ना? नाही ना, गडावरती मोबाईलमध्ये येतात, मग कॅमेरामध्ये नाही, ड्रोन वगैरे नाही. त्याची काय परमिशन असतं का? चला मित्रांनो वाटलेलं आहे तिकीट गेटवरती. काकांनी सांगितलं की कॅश नाही चालू डायरेक्ट काय तर झोल झपाटा होतच नाही. त्याच्यामुळं वन खात्याने यांच्या हातात कॅशचं काय दिलंच नाही का, डायरेक्ट ऑनलाईन. बोलले
तिथे गेलं कॅश जर असेल ना 1000-2000 मारतच असतील. जर भरोसा नाही ठेवला वन विभागाने, हे डायरेक्ट ऑनलाईनवरती कॅश घ्यायचं, ऑनलाईनवरती पेमेंट घ्यायचं ठरवलं. ज्यावेळेस मी ब्लॉग बनवेन ना त्यावेळेस मी सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या गडापासूनच सुरुवात करणार. कारण त्यांचं इन्स्पिरेशन, त्यांचं जे मोटिवेशनल भेटतं ना त्यांचा इतिहास वाचल्यानंतर ऐकल्यानंतर, जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त. जे लोक सुसाईड करतात, जे हारून जातात, जे गिवअप करतात, ते कधीतरी नाही का तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, ऐका काय असतं ते. तुमचं सुसाईडचं आणि तुमचं जे जे मोटिवेशन आहे ना ते सगळं डोक्यातून निघून जाईल, तुमच्या निगेटिव्ह विचार. तर मित्रांनो आपण जाऊया सगळं पुढे वरती. हे गाड्या चालल्या. त्यांनी काहीतरी शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी, 15व्या 14व्या 16व्या वर्षीपासून ते स्वराज्याचे रक्षण करतात. स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी तेव्हापासून सुरुवात केली ती मित्रांनो. तुम्ही पार 30-40 वर्ष जरी झालं तरी तुमच्या हाताने काय होत नाही मित्रांनो. आणि तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जाता, डिमोटिव्ह होता. बापरे लिहून पडले मित्रांनो. सांगायचा उद्देश एवढाच की एवढे जे कष्ट तुम्ही जे आता कष्ट करता ना, हे काहीच कष्ट नाही, 0% कष्ट आहे. त्या काळातली लोक ते जबरदस्त कष्ट करत होते. ते खरंच त्यांना मानलं पाहिजे. ते होते म्हणून तरी एवढं आपला महाराष्ट्र व्यवस्थित राहिला मित्रांनो. नाहीतर आपण कधीच आपण मराठी नसतोच. असं जर शिवाजी महाराज नसते ना, शिवाजी महाराज घडले नसते ना, तर आपण मराठी बोललोच नसतो. आपण आतापर्यंत हिंदीमध्ये ब्लॉग करत बसलो असतो मित्रांनो. आपण सगळेच हिंदीमध्ये बोलत बसलो असतो. ते होते म्हणून तरी आपल्याला एवढं व्यवस्थित जगता येतं, राहता येतं अभिमानाने. चला मित्रांनो वरती जाऊया, वरती दाखवतो तुम्हाला. तुम्हाला एक मंदिर आहे मित्रांनो वरती, हे दिसतं का तिथं, वरती मंदिर. चावी काढली गाडीची? मी नाही काढली, हे असं विसरून जाते मी. हे बघा मित्रांनो, मी इथं आलोय आता जवळजवळ, अजून इथून जवळच आहे, वरती जावं लागेल थोडंसं. हे काय आहे, वरती जायचं मित्रांनो, मंदिर बघायचं तुम्हाला. मी पण नाही बघितलं, चला जाऊन ये. हे दिसतं मित्रांनो, पाया पडा मित्रांनो तुम्ही पण देवीच्या. हे देवीचं मंदिर आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपण जाऊया पुढे. इथे
तर फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे मित्रांनो, गडावरती. बापरे, हा समोरचा जो हे जे भिंत आहे ना, हे जे डोंगराचा भाग आहे ना, तो ॲक्च्युली काढलेलं वाटतं, बहुतेक पाडलेलं वाटतं. हे बघा, हे दिसतं का वरती, हे दिसतं का, हे कापून काढलेलं आहे बहुतेक. वरती भिंत आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसतं का नाही का माहिती. ते बघा, ते बघा वरती दिसलं का, ते वरती भिंत आहे, म्हणजे अगोदरचं बांधकाम आहे, ते अर्धवट पडलेलं आहे. म्हणजे हे बहुतेक कोसळलं असेल एक तर, नाहीतर लोकांनी काढलं असेल. म्हणजे